हॅलो गाईज, तर नवरात्र चालू होती त्यामुळं कर्णपुरात जत्रा भरलेली असते, दरवर्षी असते. पण यावर्षी मी गेलेले होते. तर जाता जाता या छोट्याशा गणदेवीचे दर्शन झालेले होते. त्यानंतर मी आत गेले आणि गर्दी खूप होती आणि या गर्दीमध्ये व्हिडिओ काढणं खूप कठीण होतं, कारण की कोणी हातातला मोबाईल जर हिसकून नेला तर मग मोबाईल गेला. तर कसं तरी मी व्हिडिओ काढला. तर तुम्हाला दाखवते. जसं रात्र झाली तशी अजून गर्दी वाढायला लागली. तर झुले बघा, झुले म्हणजे 4-5 असेलच. आणि त्यानंतर हे 50 रुपयाला सेल लागलेलं होतं आणि हे इयरिंग्स 30 रुपयाला. आणि मेकअपचे प्रत्येक प्रोडक्ट होतं बरं का इथे. आणि 50 रुपयाला, 100 रुपयाला डेकोरेशनचं सामान मिळत होतं आणि खूप छान दिसत होतं. आणि हे इयरिंग्स ते म्हणत होते की 100 रुपयाला म्हणून. त्यानंतर तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत होतं. आणि हे आहे लंडन ब्रिज, याची तिकीट 50 रुपये होती. आणि मी म्हटलं या लंडन ब्रिजपेक्षा आपण खरंच लंडनला जाऊन बघूया. तर मी काही लंडन आतमध्ये बघायला गेले नव्हते. हे बलून्स मला खूप आवडलेले होते, पण माझ्याकडं कोणी लहान लेकरू तर नाही आहे, मग मी काही ते घेऊ शकत नाही. तर त्यानंतर हे ड्रॅगन बघा, ड्रॅगनच म्हणतात वाटतं. ड्रॅगन बघा किती सुंदर दिसत होतं. त्यानंतर हे झुले, हे बघायला खूप चांगलं वाटतं, पण यात बसलं ना खरी मजा तेव्हाच कळते जेव्हा आपण त्यामध्ये बसू. आणि हे होतं लंडन, तर अगोदर दाखवलं मी. तर त्यानंतर पायी आम्ही थकलेलो होतो. उसाचा रस घेतला 20 रुपयाला, पण तो काही चांगला वाटलेला नव्हता आणि रात्र झालेली होती त्यामुळे गर्दी वाढत होती. आणि क्लचर, बँगल्स आणि त्यामधला एक क्लचर मी पण घेतलेला होता, 10 रुपयाला सेल होता. आणि हे सामान बघू शकता तुम्ही, डेकोरेशनचं 50 रुपयाला होतं आणि गर्दी पण खूप वाढलेली होती. त्यानंतर हे बघा, हे काय म्हणतात त्याला हे माहिती नाही, बट यामध्ये जे लोक बसलेले होते ना ते खूप जोरजोराने ओरडत होते. पैसे द्यायचे आणि आपले कसे जिरवायची हा त्यांचा धंदा झालेला होता. तर बघू शकता तुम्ही. आणि मी जास्त काही शॉपिंग केलेली नव्हती, तर पुढच्या व्हिडिओमध्ये ते दाखवते मी काय काय आणलं बनवून जात होते. त्यानंतर इकडे तिकडे झुला बघितला. त्यानंतर असंच काहीतरी जत्रेमध्ये बघितलं आणि हे बघ खूप आनंद मिळतो मला. आणि हे आहे एरोप्लेन. आणि त्यानंतर तिथेच पुन्हा गेलो आणि तिथे, कारण की त्यांचे रिएक्शन बघून खरंच खूप म्हणजे वेगळंच वाटत होतं. मी एकदा बसलेले होते, त्यानंतर मी कधीच बसलेले नाही, कारण की ते खाली वरपूट होतं त्यामुळं. आणि हे बघा, हे लहान लेकरांचे, यात मला बसावं वाटतं, पण आता मी लहान राहिलेली नाही त्यामुळे मी बसू शकत नाही. हे आहे ब्रेक डान्स. ब्रेक डान्समध्ये पण बसलेले आहे मी. आणि त्यानंतर हे काय आहे काय माहिती नाही, पण यात बसायची खूप भीती वाटत असते. आणि त्यानंतर इकडे तिकडे घुमून त्यानंतर पैठण गेटला गेलो. पैठण गेटचा ब्लॉग बनवलेला असता मी, पण माझ्या मोबाईलमध्ये कुठं जायचं असलं आणि चार्जिंग असेल असं कधी होत नाही. तर मी पैठण गेटला गेले, ड्रेस घेतला आणि घराकडे आले. त्यामुळं माझा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा. थँक्यू.